नमस्कार राम मंडळी, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग हिवाळा स्पेशल व्लॉग असणार आहे. आणि आमच्या घरी आज बनवणार आहे आई हिवाळ्याचे जे लाडू असतात म्हणजेच मेथीचे लाडू बनवणार आहे. आणि ते कसे बनवणार आहेत तेच मी तुम्हाला आज व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर हे सर्व साहित्य माझ्या आईने लाडूसाठी घेतलेलं आहे. तर चला आपण बघूयात लाडू कसे बनवायचे. तर सगळ्यात पहिले आईने गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात 2-3 चमचे तूप टाकलेले आहे. आणि हे तूप चांगले गरम झाल्यानंतर यात आई ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आईने सगळ्यात पहिले काजू टाकलेले आहेत आणि ते आता या तुपावर चांगले रोस्ट करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, आता काजू चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेतलेले आहेत आईने. आणि ते एका ताटामध्ये आई काढून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये आईने बदाम टाकलेले आहे आणि हे बदामसुद्धा आई काजूप्रमाणेच चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेणार आहे. हे ड्रायफ्रूट्स किती घ्यायचे आहे आणि याचं प्रमाण किती आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ते आईने किती घेतलं होतं ते मला माहिती नाही. पण जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हा मी व्लॉग बनवत आहे. त्यामुळे मला याचं प्रमाण तुम्ही विचारलं तरी मी ते प्रमाण सांगू शकत नाही. आणि अशा प्रकारे काजूसुद्धा रोस्ट करून झालेले आहेत. त्यानंतर आईने थोडे तीळ घेतलेले आहेत आणि ते सुद्धा ड्राय रोस्ट करून घेणार आहे आई. यामध्ये आईने तूप वगैरे काही टाकलेलं नाही, हे फक्त ड्राय रोस्ट करून घेत आहे आई. त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, यामध्ये कुठल्याही प्रकारचे तूप तुम्हाला दिसत नाही आहे. हे चांगल्या प्रकारे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत गार करण्यासाठी. त्यानंतर आईने खोबरं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आई रोस्ट करून घेणार आहे. खोबरंसुद्धा आता चांगल्या प्रकारे रोस्ट झालेलं आहे आणि ते सुद्धा एका ताटामध्ये आईने आता काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आईने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेणार आहे. तर गव्हाचं पीठ भाजताना त्यामध्ये थोडं तूप आई यामध्ये घालत आहे आणि ते चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे. गव्हाचं पीठ हे चांगलं खमंग भाजून घेतलेलं आहे आईने. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा प्रकारे साधारण 10-1 मिनटं आईने चांगलं ते पीठ भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे. त्यानंतर आता खारीक पावडर जी आहे ती सुद्धा आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे. ही रेडीमेड खारीक पावडर आहे. ती आता चांगल्या प्रकारे रोस्ट करून घ्यायची आहे. ती रोस्ट करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे. ते तूप कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक तळण्यासाठी तूप हे चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे, तरच तो डिंक चांगला फुलतो, नाहीतर तो डिंक तसाच कडक राहतो असं आई म्हणत होती. त्यामुळे तूप आता
चांगल्या प्रकारे तापलेला आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे आपल्याला डिंक हा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे। थोडा थोडा करून डिंक हा तळून घ्यायचा आहे। एकदम जास्त क्वांटिटीमध्ये डिंक हा तळण्यासाठी टाकायचा नाही, कारण जास्त टाकला तर त्याला फुलायला जागा राहत नाही। त्यामुळे थोडा थोडा करूनच तो डिंक आईने तळून घेतलेला आहे। तुम्हाला लाडूमध्ये डिंक किती टाकायचा आहे तुम्ही तुमच्या प्रमाणावर डिपेंड करू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे, तर त्याचा पाकसुद्धा तयार करून घेतला आहे आईने। आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या रोस्ट करून घेतलेल्या आहेत, भाजलेल्या आहेत आणि त्या एका भांड्यामध्ये काढून आपल्याला त्यापासून लाडू बनवायचे आहेत। तर आपण बघूयात ह्या सर्व गोष्टी आपल्याला कशा मिक्स करायच्या आहेत आणि यापासून मेथीचे लाडू कसे बनवायचे आहेत। या सर्व गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे कोरड्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि मगच पुढच्या कृतीला सुरुवात करायची आहे। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये आईने एक एक वस्तू घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर सगळ्यात पहिले आईने खारीक पावडर घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं जे आपण भाजलेलं पीठ आहे ते यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर जे बदाम आपण रोस्ट केले होते त्याची पावडर यामध्ये टाकली आहे। त्याच्यानंतर जे तीळ होते त्याची पावडरसुद्धा याच्यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर काजू जे रोस्ट केले आहेत त्याचीसुद्धा पावडर यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर जे आपण खोबरं भाजलेलं होतं त्याचेसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून तो चुरासुद्धा यामध्ये टाकलेला आहे। आणि आता हा जो पदार्थ दिसतो, हा जो डिंक आहे तो आपण चांगला कुस्करून यामध्ये मिक्स केलेला आहे। आणि सगळ्यात शेवटी वेलची पावडर यामध्ये टाकलेली आहे। आणि आता हे सर्व जे पदार्थ आहेत, सर्व ज्या जिन्नस आहेत त्या एकत्र करून आपल्याला यापासून लाडू बांधायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे संपूर्ण जे जिन्नस आहेत ते एकत्रित करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला लाडू चांगले बांधता येतील। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे आपण गुळाचा जो पाक केलेला होता, म्हणजे गूळ वितळवून त्याची जी आपण स्लरी केली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे। गुळाचे प्रमाणसुद्धा तुम्ही किती लाडू करताय त्याच्यावर डिपेंड आहे। त्यामुळे जेवढा जिन्नस घेतलेले आहेत त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला गुळाचा वापर करायचा आहे। अशा प्रकारे गूळ टाकल्यानंतरच हे आपल्याला पटापट मिक्स करून याच्यापासून लाडू बांधून घ्यायचे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे मेथी, जी आपण तुपामध्ये भिजवून
ठेवलेली होती 3 दिवस, ती आता याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि परत एकदा संपूर्ण मिश्रण एकत्र करून आपल्याला लाडू बांधायला सुरुवात करायची आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे हे लाडू आपण बांधलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।